व्यासपीठावरील उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर आणि व्यासपीठासमोर उपस्थित असलेल्या या कृष्णा कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांना माझा मनपूर्वक नमस्कार। मी आज इथं राजकारणी म्हणून नाही उभी, मी तुमच्या परिवारातलीच एक सदस्य म्हणून आज इथं उभी आहे। आपल्या शेतकऱ्यांची काय अपेक्षा असते हो कारखान्याकडून? फक्त वेळेवर उसाला पाणी द्यावं, वेळेवर आपली तोड मिळावी आणि योग्य तो चांगला दर मिळावा आणि जी संस्था आपल्या कष्टाच्या आणि घामातून उभा राहिलेली आहे त्या संस्थेत आपल्याला मान सन्मान मिळावा, ही अपेक्षा करणं पण चुकीचं आहे का? एवढीही आपली अपेक्षा पूर्ण होत नाही। अविनाश दादांनी कधीही कुठल्या शेतकरी बांधवांना फक्त कारखान्याचे सभासद म्हणून नाही पण कारखान्याचे खरे मालक म्हणून मान सन्मान दिला। त्यांचे प्रत्येक अडीअडचणी सोडवले, त्यांचे प्रश्न सोडवले, कुणालाही कधी डावललं नाही, मग तो विरोधक का असो। आम्ही जी आश्वासनं तुम्हाला दिलेली आहेत ती फक्त आश्वासनं नाहीत, ती शब्द आहेत आणि ती वचन आहेत आणि ती वचन पूर्ण होस तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। कारण कृष्णा परिवारात मतापेक्षा शब्दाला महत्व आहे। आज मला तुम्हाला मत मागताना अजिबात संकोच वाटत नाही, कारण मी ही एका शेतकरी कुटुंबाची सून आहे आणि त्या शेतकरी माई माऊली बरोबर मीही तिच्या कष्टाला हातभार लावण्याचं काम केलंय, म्हणून मला तुमच्या कष्टाची आणि दुःखाची जाणीव आहे। एक शेतकऱ्याची कष्टाची जाणीव आणि दुःखाचं जाणीव असू शकतो, म्हणून मला आज तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की येत्या 21 तारखेला आपण सगळ्यांनी अविनाश दादा आणि त्यांच्या संस्थापक पॅनलला नारळ या चिन्हासमोर शिक्का मारून बहुमताने निवडून द्या आणि हा विजय संस्थापक पॅनलचा एकट्याचा नसणारे, हा विजय आपल्या सगळ्या सामान्य शेतकऱ्यांचा असणारे, हा मी तुम्हाला शब्द देते आणि मी माझे इथे 2 शब्द बोलून थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संस्थापक।